पाठ झालंय, पण डोक्यात नाही ना शिरलंय काही. हे बघ मैत्री, ते जे काही शरीरात फुलोरे फुलणं वगैरे असतं ना, ते दुसरं तिसरं काही नसतं. फक्त बायोलॉजिकल कारणं असतात त्याच्या मागे. कळलं? हे बघ, आपण आदिम काळात नाही ना राहतो का? नाही राहत. वी आर अ सिव्हिलाइज्ड सोसायटी. मग आपण काय करतो? आपण पहिल्यांदा करिअर करतो, मग आपण लग्न करतो आणि मग आपण मुलं जन्माला घालतो. आता उद्या तू कॉलेजात जाशील, तुला एखादा मुलगा भेटेल, तो म्हणेल तू किती छान दिसतेस, तू किती गोड आहेस, आणि तुला वाटेल वा वा, हेच ते टीव्ही सिरियल मध्ये बघितलेलं उदात्त प्रेम. पण तसं नसतं. मुन्नीच बदनाम होते, मुन्ना नाही होत बदनाम. उद्या जर काहीतरी विचित्र घडलं तर कोण निस्तरणार आहे सगळं? पण काय विचित्र होणार आहे? नाही कळणार ग, तू लहान आहेस अजून. हे बघ मैत्री, तू आता मोठी झालीस आणि तुला सगळ्याची काळजी घेतली पाहिजे. अरे एकदा नक्की सांग ना, मी लहान आहे की मोठी आहे? डोंट ॲक्ट स्मार्ट, मला शब्दात नको पकडूस. हा हा, मी जे बोलतेय ते न कळण्या इतकी तू लहान राहिली नाहीयेस, आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्या इतकी तू मोठी झाली नाहीयेस. कळलं? अगं, उद्या प्रेग्नंट झालीस आणि पळून गेला तो मुलगा, तर मग काय करणार आहेस तू? काही कळतंय का तुला? हो, मला कळतंय. मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर आता कधीही नाचायचं नाहीये. मी कुठल्याच गाण्यावर कधीही नाचणार नाही. सॉरी. इकडे बघ, इकडे बघून माझ्याकडे बोल. काय 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 चाललंय तुझ्या डोक्यात? सांग सांग मला. स्त्रियांचं शरीर किती सुंदर असतं ना आतून. म्हणजे ना, आत्ती डायग्राम बघून मला आता काय व्हिज्युअलाइज होतंय माहितीये का? ते युट्रेस आहे ना, ते म्हणजे एक फ्लॉवर पॉट आहे. ते फिलिपिन ट्यूब्स जे आहेत ना, ते त्यात उगवलेली फुलं आहेत, आणि तो युट्रस आहे तो वजायनाच्या मातीमध्ये रुतलाय. आपलं काय चाललंय? आपण कुठे चाललोय? आपल्याला शूला मला शूला जायचंय. शू आली. 4 दिवस मी मुन्नी बदनामवर नाचल्या विषय होता आमच्या घरात. कुठली 15-16 वर्षांची मुलगी नाचताना एवढा विचार करेल? गाण्यामधल्या शब्दांचा द्वयर्थ, गाण्यामधली भूमिका, काय आयटम सॉंग्सचा उगम आणि कोण विचार करणार आहे? आणि ठीक आहे, मी नाचले म्हणून काय माझं भविष्य अंधारमय? अरे ठरवूनच टाकलंय लोकांनी, याला काय अर्थ आहे? सोड गे, ते इतकंस तरी सोडून द्यायचं आपण. नाही नाही, हे बघ, इतकंसं असतं ना तर मी सोडून दिलं असतं. पण कसं आहे, त्यांना असं वाटत होतं की मला काहीच येत नाही. म्हणजे एखाद्या हुशार आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली मुलगी. नोटबुक. तो काय बोलतोय ते ऐक आधी. माझं सगळं लहानपण खेड्यात गेलं. कुठल्याही फॅसिलिटीज नाहीत, इलेक्ट्रिसिटी पण नव्हती, आणि वडिलांनी तर समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं. मला तर आठवतही नाही त्यांनी कधी माझा अभ्यास घेतलाय, कधीच नाही. हा, दुसऱ्यांच्या मुलांसाठी मला तत्परतेने धावून जायचे. मैत्री, काय तुला सगळं हातात मिळत गेलं ना, म्हणून तुला त्याची किंमत उरलेली नाहीये. अरे इतकं सगळं आयतं मिळालं ना, तर एखादं मठ्ठ मुलगा सुद्धा शर्मे खातर 12वी तरी पास होईल. अरे उलट लिहितीये काय? रिमेंबर नाव, त्या दिवशी स्वतःच्या खोलीमध्ये काहीतरी चित्र विचित्र आवाज काढत स्वतःशीच बोलत बसली होती. मला बघितलं आणि गप्प झाली. मैत्री, बाबा सांगतात ते खरं आहे का? तू स्वतःशीच बोलत होतीस? नाही, झाडाशी. म्हणजे काय झालं की खिडकी बाहेर ते गुलमोहराचं झाड आहे ना, त्याच्यावर त्या दिवशी एक पण पक्षी येऊन बसला नव्हता. मग मला वाटलं की त्याला एकटं वाटत असेल ना,
म्हणून मग मी पक्षी बनून त्याला कंपनी देत होते. अभय, अभय अरे गंभीर आहे हे. तू मला आधीच सांगायला हवं होतंस हे. अगं, मला वाटलं ती आपल्याला छळण्यासाठी म्हणून मुद्दाम करते. आपली मुलगी कदाचित डिप्रेशन मध्ये असू शकेल किंवा एखादी बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर. एक मिनिट मैत्री, हा? ते झाड पण तुझ्याशी बोलतं का ग? झाड कसं बोलेल? नाही म्हणजे झाडाला बोलता येत नाही म्हणून मीच बोलते त्याचे डायलॉग्स. थँक गॉड, ॲटलीस्ट शी इज नॉट हॅल्युसिनेटिंग. मैत्री, तुला कधी निराश वाटतं खूप, किंवा एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटते, किंवा असं काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह काहीतरी करावं असं मनात येतं? लीव्ह इट, लीव्ह दॅट. तू झाडाशी काय बोलतेस? मी हेच बोलत होते की तुला जर एकटं वाटत असेल तर तसं एकटं वाटून घेऊ नकोस, कारण मी पण तुझ्यासारखीच खिडकीत बसून असते दिवसभर आई बाबा येईपर्यंत. आणि मग मी त्याला म्हणलं की तुझ्याकडे माती आहे, ती माती तू धरून ठेव, मी जग धरून ठेवते, किंवा आपण दोघं ओढून जाऊयात. So serious. She needs help. मी फोन करतो सायकायट्रिस्टला. मला त्यांनी सायकायट्रिस्ट कडे नेलं. आणि का नेलं माहितीये? वोंट बिलीव. का? मी झाडांशी, पाना फुलांची, खोडरबराशी, पेन्सिलीशी बोलायचे म्हणून सायकायट्रिस्ट कडे नेलं. काय तू लहान होतीस ना, म्हणजे 12वीत होतीस ना. तुला माहितीये का, म्हणजे माझ्या 12वीत तर आईने उपवास धरला होता. मला म्हणाली, दादा आपल्याकडे मेडिकलला कोणीच गेलं नाहीये, चांगले मार्क पाड आणि मेडिकलला जा. रोज मला 3 वाजता उठवायची पहाटे. म्हणजे 12वीत ना मी झोपलोच नाही, माहितीये का. काय रे हे सगळं? प्रेशरच आहे ना. माझे आई बाबा ना प्रेशर द्यायचे आणि वर त्यांचं म्हणायचं की नो 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 वी आर डिफरंट, आम्ही प्रेशर दिलेलंच नाहीये. आणि जर मी प्रेशर घेतलं तर त्यावरही त्यांचं असं म्हणायचं की अरे तू कशाला प्रेशर घेतलं, आम्ही तर प्रेशर दिलेलंच नाहीये. म्हणजे हे कसं आहे माहितीये ना की वारा वाहतोय पण तो आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जर केस उडाले तर अरे तुझे केस कसे काय उडतात, हवा तर दिसतच नाहीये. हा म्हणजे प्रॉब्लेम तुझ्यामध्येच आहे. मी इतकी होपलेस आहे जर तुम्हाला आधीच कळलं होतं मग एखादा टेस्ट ट्यूब बेबी ऑर्डर करून घ्यायचं होतं ना. आणि तसंही तू म्हणलीच होतीस ना बाबांना की आपण दुसरा चान्स घ्यायला पाहिजे होता म्हणून. मग का नाही घेतला मग दुसरा चान्स? तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं कारण तुम्ही माझ्या खोलीत बसून बोलत होता. मी नाही तुमच्यासारखं चोरून बोलत ऐकत बघत.